रांगत असताना नाना प्रकारच्या खोड्या केल्या. तळवेतळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. आणि एवढंच नाही तर ते रांगत रांगत अंगणामध्ये जाऊन माती खायला लागले. माती खात असताना बलरामाने पाहिलं आणि यशोदेला सांगितलं की कृष्ण माती खातो. यशोदा मैया रागावली, का रे कृष्ण माती खातो? भगवान म्हणतात, अगं आई हा खोटं बोलतोय. आई नाही ग, खाल्ली मी या माती. बलराम दादा आळ घेतोय. आणि मग नाना प्रकारच्या या दोघांच्या खोड्या झाल्यामुळे कृष्णाला वैतागली आई. आणि श्रीकृष्णाला बांधून ठेवायचा प्रयत्न केला. आई नाही का वैतागून पोरांना बांधते. पण त्या राजवाड्यामध्ये एक उखळ होतं, उखळ बंधन लीला. श्रीकृष्ण परमात्म्याला उखळाला बांधून ठेवायचा प्रयत्न करते आई. पण राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन आई खूप प्रयत्न करते पण 2 अंगुष्ठ दोरी कमी पडते बांधायला. किती आणली तरी किती कमी पडते? 2 अंगुष्ठ. त्याचं कारण आहे, देवाला बांधणं एवढं सोपं आहे का? वेद मंत्र घोष विद्वान जपी तपी खूप प्रयत्न करतायत, देव हाताला लागत नाही. तर बांधणं किती अवघड आहे. देव हाताला लागतो फक्त संतांच्याच. म्हणून धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर. त्या परमात्म्याला बांधणं एवढं सोपं नाही. त्याला बांधायचं असेल तर फक्त आणि फक्त भावनेचा दोर लागतो, प्रेमाची दोरी लागतो. थोर प्रेमाचा बुकेला आणि म्हणून भगवंताला 2 अंगुष्ठीभर दोरी कमी पडायची. शेवटी आई हातात झाली, थकली. भगवंताला दया आली, आईला त्रास होते म्हणून. आणि भगवंतानी सूक्ष्म रूप धारण केलं. आणि मग आईने भगवंताला उखळाला बांधलं. त्याचं पण एक कारण आहे. आणि उखळाला बांधल्यानंतर आई आपल्या कामधंद्याला गेली. घेत आल्यानंतर त्याच उखळाला भगवंताने रांगत रांगत आडवं पाडलं. बाहेर निघाले. तिथं यशोदेच्या अंगणात 2 वृक्ष होते. त्याचं नाव यमल अर्जुन. त्या यमल अर्जुनाच्या मध्ये भगवंतांनी आपलं रांगत रांगत आले. उखळ त्याला अडकलं. आणि राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन त्या यमल अर्जुनाच्या मोठ्या वृक्षाला सुद्धा भगवंतांनी उखाडून फेकलं. याचा अर्थ त्या यमल अर्जुनाचा उद्धार केला. बोल भक्तवत्सल भगवान की. ते यमल अर्जुन म्हणजे हुन नावाचे गंधर्व होते, जे पाण्यामध्ये जे नग्न अवस्थेत स्नान करत होते ना, त्यांना भगवंतांनी श्राप दिला होता की तुम्ही वृक्ष होऊन पळाल म्हणून. पण जलाशयामध्ये क्रीडाशयामध्ये कधी लग्न अवस्थेत स्नान करायचं नाही. त्याचा परिणाम हे गंधर्व राक्षस झाले, वृक्ष झाले. आणि भगवंताने त्यांचा काय केला? उद्धार केला. आणि मग अशा प्रकारच्या लीला करत असताना राजा परीक्षेला सुखदेवजी सांगतात, राजन भगवंत मोठे झाले, अंगणात खेळायला लागले. अंगणात खेळायला लागल्यानंतर भगवंताची बालगोपाल मित्रमंडळी वाढली. आणि भगवंताने एक दिवस बालगोपाल माखनचोर मित्रमंडळाची स्थापना केली. त्या मंडळाचं नाव ठेवलं बालगोपाल माखनचोर मित्रमंडळ. आणि भगवंताने सर्वांना एकत्र केलं आणि एकत्र करून सांगितलं की आपण सर्वांनी आजपासून चोरी करायची. तेवढ्यात एक होता मधुमंगल वेड्या वाकड्या श्रीरामा. त्यातल्या एकाला विचारलं, का रे तुझ्या घरी खायला काही नाही का? तू म्हणला खायला भरपूर आहे. आणि तुझी तब्येत अशी किरकोळ काय? दही दूध. तू म्हणला दही दूध खूप आहे. मग खात का नाही? ते म्हणजे घरचे खायला देत नाहीत. अरे मग अख्खा दही दूध जातं कुठं? ते मला सगळं डेअरीला. डेअरीला दूध जातं का तुमच्या? आहे का नाही डेअरी? ते शहर आहे डेअरीला दूध जातं का? डेअरीचं काय? सगळं दूध डेअरीला. डेअरीला काहीच नाही. पहिले डेअरी भरून मग उरलं तर डेअरीला पाठवायचं. आपण लोक पहिलं डेअरीला मग उरलं तर घरी. असं नाही करायचं. आपण कमवणारी माणसं आहे. आपण कमवायचं, आपण चांगलं खायचं आणि उरलं तर मार्केटला द्यायचं. काही काही लोक तरी चांगला माल पिकवतात, चांगला माल विकतात आणि राशन जाणून खातात. ही अल्पसंतोषी माणसं. म्हणून चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. आणि कृष्णाने सांगितलं असं मिळत नाही, मग चोरी करून खाल्लं पाहिजे. प्यारशी बोलो राधे राधे. जरा जोरशी बोलो ना. काय केलं पाहिजे? चोरी करून खाल्लं पाहिजे. आणि भगवंताला सांगितलं चोरी करायची. एक कृष्ण एक सखा म्हणला, एक कृष्णा चोरी करणं पाप आहे ना? भगवान म्हणले आपल्याला कुठे ATM चोरायचे?
आपल्याला काय चोरायचं? खायची वस्तू चोरायची. खायची वस्तू चोरणं पाप नाही, खायची वस्तू आहे. आणि मग या दोघांनी माखन चोर मित्रमंडळाने चोरीचा प्रारंभ केला. श्रीकृष्णाने आज पहिला चोरीचा दिवस आहे, मंडळ स्थापन झालं. त्याला चंपावती नगरीतून रजिस्ट्रेशन नंबर आणला धर्मदायुक्त म्हणून, माखन चोर मित्रमंडळ. आणि भगवंतांनी सांगितलं आजपासून प्रत्येकाने चोरी करायची. पण देव म्हटले एक काम करा, चोरी करायची ना तर आज चोरीचा फर्स्ट डे आणि पहिला दिवस आहे, बरोबर. पण चोरीच्या पहिल्या दिवशी चोरी दुसऱ्याच्या घरी नाही करायची. मग आजची चोरी आपापल्या घरी. अरे आजची चोरी आपापल्या घरी का? जर आजची चोरी आपापल्या घरी केली तर त्याचं कारण आहे, जर चुकून आपण पकडलो तर घरचे आपल्याला मारणार नाहीत, आणि नाही पकडलो तर प्रॅक्टिस होईल. इंटरनॅशनल गेम खेळायच्या अगोदर पहिले घरच्या ग्राउंडवर खेळलं पाहिजे का नाही? आता हे दिल्लीचे क्रिकेट खेळतात, IPL वगैरे जे चालले इंटरनॅशनल, पहिले गल्लीत खेळल्याशिवाय दिल्लीत पोहोचलेत का? पहिले होम ग्राउंड आपल्या मैदानात खेळावं लागतं, मग दिल्लीच्या हाय लेवलला पोहोचतो. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो. आणि भगवान म्हणले चोरी आपल्या घरी केली पाहिजे. आणि आपल्या घरी चोरी करायचं म्हटलं की सर्वांनी ठरवलं आपापल्या घरी चोरी करायची. सर्व घरी गेले आपापल्या झोपायला. आता भगवान श्रीकृष्णाने पण ठरवलं की आपल्या आजच्या दिवशी काय करायची? चोरी. पण कुठे? आपल्याच घरी. आणि भगवान रात्री 3 वाजता उठले. कशासाठी? काकड्यासाठी नाही, चोरी करायला. आणि हळूच किचन मध्ये गेले यशोदेच्या. यशोदा मैयाचं किचन उघडलं. आता ते यशोदा मैयाचं किचन होतं, यशोदा मैयाचं किचन होतं, सगळं साफसफाई. कृष्ण परमात्मा गेल्यानंतर चोरी कसा करतो? डायरेक्ट जाऊन चोरी करतो का? चोरी करण्याचे त्याचे भावभाव कसे असतात? आपल्याला कोणी पाहतं का? हे इकडं तिकडं पाहतो. कृष्ण परमात्मा पाहण्यासाठी इकडं तिकडं गेले. आणि इकडं तिकडं गेल्यानंतर इकडं तिकडं पाहतायत. आणि इकडं तिकडं पाहत असताना भगवान परमात्म्याने हळूच कडी उघडली. आता ते यशोदा मैयाचं किचन असं होतं की त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसायचं. काय दिसायचं? प्रतिबिंब. एवढं स्वच्छ, जसं सोन्याच्या दुकानात गेलं की आपला चेहरा दिसतो का नाही आरशात, तसं दिसायचं. भगवान श्रीकृष्ण तिथं गेले आणि मला कोणी पाहतं का नाही म्हणून पुढे पाहिलं तर त्यांना आरशात कोण दिसला? आपण जर आरशात पाहिलं तर आपल्याला कोण दिसेल? आपणच दिसणार. यमदूत. आपण आरशात पाहिलं तर आपल्याला कोण दिसेल? आपण. बिंब आणि प्रतिबिंब. मग आरशात कृष्णाने पाहिल्यावर त्याला कोण दिसला? कृष्ण. कृष्णाला वाटलं की हा माझ्या घरात कसा काय घुसला? जसं आरशात बघा चिमणी नाही का, ते चिमणी चोंच मारते टाचावर, तसं कृष्णाने त्याला केलं, तू कोण आहेस? आता याने असं केलं तो कसा करेल? तू म्हणला अच्छा तू माझ्याच घरात येऊन मला विचारतोय तू कोण आहेस? कृष्ण म्हणले मी चोर आहे. तो म्हणला मी पण चोर आहे. का नाही? म्हटलं चल मग आपण दोघं मिळून चोरी करू. पुढे गेले, माठ खाली घेतला, मांडीवर घेतला आणि कृष्ण परमात्म्याने एक घास खाल्ला. एक घास खाल्ला आणि मला परत कोणी पाहते का काय म्हणून उजव्या हातातल्या आरशाकडे पाहिलं तर त्या आरशात परत कोण दिसला त्यांना? कृष्ण. तो काय करत होता? मांडीवर काय घेऊन, माठ घेऊन काय करत होता? कुंडलिक वरदारी न करता खात होता. कृष्णाला राग आला, माझ्या घरात हा कोण आहे आणि मला न सांगता खायला सुरुवात केली. कृष्णाला विसरलोय की आपण चोर करायला आलोय, चोरी करायला. कृष्णाचा मूळ स्वभाव जागा झाला आणि कृष्ण बोलायला लागले, हे तू कोण आहे माझ्या घरी? माझ्या अगोदर येऊन खातोय, तुला माहिती नाही माझी मम्मी लय डेंजर आहे, खूप मारल. हा बोलायला लागला आणि तेवढ्यात यशोदीने ऐकलं की कृष्ण कुणाला बोलतोय. पाहिलं तर कृष्ण जवळ नाहीये, कारण तो झोपेत गेला होता ना. आणि यशोदा हळूच त्या आवाजाच्या दिशेने किचनकडे आली, कारण कृष्ण आतमध्ये बोलत होता.
तेवढ्यात यशोदेने आवाज दिला, ए कृष्णा चल बाहेर ये, एकटा कशाला बडबड करतोय. तेवढ्यात कृष्णाला वाटलं आई आली नाही. कृष्ण म्हणला, अगं बरं झालं मम्मी, मी तुलाच आवाज देतो, इकडे ये, आपल्या घरात चोर शिरलाय. अच्छा, आपल्या घरात चोर कोण शिरलाय बघू. आणि यशोदा आत गेली आणि कृष्णाने यशोदेचा हात धरला. आई हे बघ, आपल्या घरात चोर शिरलाय, दाखव रे बाळा. कुठे? पुढच्या आरशात दाखवलं. तिथं काय दिसलं यांना? काय दिसलं? कृष्ण दिसला. त्या आरशातल्या हाताला धरलेली एक यशोदा दिसली. यशोदा म्हणली, कुठे चोर? कृष्ण म्हणला, मम्मी त्याची पण मम्मी तुझ्यासारखीच आहे का? कारण बिंब ते प्रतिबिंब, मला जशी माझी मम्मी तू आहे तशी त्याची पण मम्मी तुझ्यासारखी दिसते. त्याची मम्मी कधी इथं आली? यशोदा म्हणली, अरे खोटं बोलतो, चोर तू येस आणि दुसऱ्यावर आळ घेतो. ही सगळी गावातली म्हणत होते ते खरंय. कृष्ण मला, आई मला चोर म्हणू नको, मी चोरी करायला काय गावात थोडं गेलो होतो, हे माझंच घर आहे आणि माझ्याच घरात मी कशाला चोरी करू? यशोदा म्हणली, मग जर तू चोरी नाही केली तर इथं करत काय होता? काही नाही का आई, आलो होतो. आला कशाला होता? तू चोरून लोणी खाल्लं ना? अगं आई नाही खाल्लं. मग तोंडाला कसं काय लागलं? तोंडाला वाटलं आपण चोरी पकडल्या गेली. आता भगवान श्रीकृष्ण बघा कसे निर्दोष सुटतात. भगवान श्रीकृष्णाने आयडिया केली. भगवान म्हणले, आई अगं मी चोरी करायला नव्हतो आलो, मग आपल्या घरातल्या लोण्यात मुंग्या झाल्या होत्या आणि मी म्हटलं आईला दिसत नाही म्हणून मदत करावी. आणि कृष्ण असली कसली मदत? मुंग्या राहिल्या त्या माठात आणि तुझ्या याला काय लागली? अख्खी तुझी लुंगी भरवली, त्या मुंग्याच्या चक्करमध्ये तोंड भरवलं आणि कुठे शिल्लक आहे? आई माझ्या तोंडाला मी खाल्लं नाही, मग कसं लागलं ते? आई मी एक एक मुंगी घेऊन साईडला टाकायचो, एक एक मुंगी चिट्टी मुंगी घेऊन साईडला टाकायचो. त्यात एक मुंगीला डेंजर होती, ती माझ्या पायावर आली. चालत चालत पायावरनं कमरेवर आली, कमरेवरनं खांद्यावर आली, खांद्यावरनं गालावर आली, गालावरनं ओठावर आली आणि ती येऊन चावली. कोण? आणि मग मी त्या भरक्या हाताने तिला काढलं म्हणून लागलं असेल. आई म्हणली, वा माझ्या राजा, तू चोरी केली नाही, तू मुंगी काढली. आईने जवळ घेतला